साजन या खुरा हाच गोडवा एक साजन या खुरा हाच गोडवा जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडका भाऊ यूट्यूब चॅनल दांदा एडिटिंग वर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तर एकदम जबरदस्त. एक साजन या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर इकडे लाईक करते करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन प्लॅन झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंड रील्स एडिटिंग शिकवत असतो आणि ॲडमिशनची QR कोड देखील देत असतो. तर सोबतच मित्रांनो व्हिडिओला जो लागणार ॲडमिशनचा QR कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे. तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच समजेल आणि जराही नाही समजणार पाहिला नसेल तर. जर तुम्हाला QR कोड सापडला ना तर लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि सोबतच आपल्याला जो ॲडमिशनचा ॲप लागणार आहे ना तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो आपण तिथे ना डेली मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो जर काही वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपण आपला जो QR कोड आहे तो ॲडमिशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. तर मी सांगतो कसं इम्पोर्ट करायचं ते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल लेन्समध्ये यायचे. तर इथे गुगल लेन्स इथे बघू शकता मित्रांनो. जर तुमचा इथं गुगल लेन्सचा ऑप्शन नसेल तर तुम्ही गुगलमध्ये जायचे. त्यानंतर ते मायक्रोफोनच्या साईडला गुगल लेन्सचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती जाऊन मी जो दिलेला QR कोड आहे ना तो ॲड करून घ्यायचा आपल्याला. मी आता सध्याला दुसरा QR कोड ॲड करतोय. मी आपला जो मेन QR कोड आहे ना तो व्हिडिओमध्ये सापडेल तुम्हाला. त्यानंतर QR कोड सिलेक्ट केल्यानंतर ते एक लिंक येईल वरी. जर तुमचं नेट चालू असेल तरच येईल. त्यानंतर त्या लिंकवरती क्लिक करायचे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपला बेटमार्क तो ॲडमिशनमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल. तर इथे इम्पोर्टवरती क्लिक करायचे. तर बघू शकता मित्रांनो इम्पोर्टिंग होत आहे. आता इथे इम्पोर्ट झाल्यानंतर ते नेक्स्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर कंटिन्यू टू टाईमलाईनवरती क्लिक करून इथे आपला बेटमार्क आहे तो इझिली इम्पोर्ट होऊन जाईल. मी हा दुसरा बेटमार्क ॲड केलेला आहे सध्याला. तर तुम्ही आपला मेन बेटमार्क आहे तो इम्पोर्ट करून घ्या. QR कोड सापडेल तुम्हाला व्हिडिओमध्येच. आत्ता मी QR कोड ओपन केलेला आहे ना तो पहिल्याच्या व्हिडिओचा आहे म्हणजे मागच्या व्हिडिओचा. तर आता हा बेटमार्क आहे आपला बघू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे एकदम जबरदस्त सगळे मी करून दिलेलं आहे तयार. फक्त तुम्हाला तुमचे फोटोज ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा फोटो ॲड करण्यासाठी आणि ते थोडं पुढे यायचे इथे. तर इथे आपले फोटोज आहेत ना इथे यायचे खाली. त्यानंतर या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला कोणते एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे. म्हणजे वेगवेगळे फोटो रिप्लेस करायचे आहेत प्रत्येक टायमाला. तर आता मी हा रिप्लेस करून इथे आपल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. तर इझिला आपला फोटो जो तो ॲड होऊन जाईल. ते छोट्या लेअरवरती पण येऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला दुसरा फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून बॅकवरती यायचे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जाऊन आपल्याला फोटो रिप्लेस करून घ्यायचे. तर अशा प्रकारे सगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे. आणि तुमचे फोटो जो तो 4.5च्या रेशोमध्ये असलं पाहिजे 4.5च्या. मगच चांगलं दिसेल ना तर फाकून म्हणजे फाकून ॲड होईल इथे फोटो. तर आपल्याला 4:5चा रेशो बनवायचा असेल तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही जरा स्किप न करता पहा. तर हे सगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे आहेत. पुढचे मी नेमावून जास्त सगळे रिप्लेस करून दाखवलेले. ते ग्रुपमध्ये सुद्धा आता दाखवणार आहे. त्याआधी आपल्याला 4.5चा रेशो त्यामध्ये फोटो कसं तयार करायचं ते दाखवतो. तर बॅक येऊन ते प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इथे 4.5चा रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून ते प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपले जेवढे काही फोटो आहेत ना ते सगळे ॲड करून घ्यायचे तिथे. मग असं मी आता करून दाखवतो इथे.
सगळे सिलेक्ट केल्यानंतर ना 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ते तर इझिली सगळे ॲड होऊन जातील. तर आता प्रत्येक पहिल्या फोटोवरती आलो आहे ते वरच्या कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून करंट फ्रेम एस पी एनजीवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर इझिली आपला फोटो जो तो सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर सेव्हवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह होऊन जाईल. जर तुम्ही फिल केलं नसेल तर या फोटोला तर एका लेअरला सिलेक्ट करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ते सिलेक्ट ऑलवरती क्लिक करून सिलेक्ट ऑलवरती क्लिक केल्यानंतर याचा जो ग्रुप बनवून घ्यायचा इथे ग्रुपचं ऑप्शन बघायला भेटेल. बनवून घेतल्यानंतर तर ते ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून इथे वरच्या कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करायचे. त्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर इझिली फिल होऊन जातील. त्यानंतर आता थोडंसं पुढे यायचं दुसरा फोटो आला ना ते कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून करंट फ्रेम एस पी एनजीवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता पुढे जाऊन दुसरा फोटो आला ना अजून तर तसंच करायचं. मी मला सांगितल्या पद्धतीने पुढचा फोटो म्हणजे प्रत्येक फोटोला एक्सपोर्ट करायचे करंट फ्रेम एस पी एनजीवरती क्लिक करून. मग ते केल्यानंतरच इथे फोटोज ॲड करायचे आहेत आपल्याला. ते ग्रुप 2 वरती येऊन ते खाली स्क्रोल केल्यानंतर ग्रुप 2चं ऑप्शन बघायला भेटेल. जर तुम्हाला इथे लेअर सापडत नसेल थोडंसं पुढे यायचं तर इथे लिहिलेलं एक लेअर येईल. त्या लेअरवर क्लिक केल्यानंतर इझिली सिलेक्ट होऊन जाईल. त्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करून ते स्टार्टिंगला येऊन या 3 नंबरचे जे ऑप्शन म्हणजे लेअर आहे ना या फोटोची लेअर त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला कोणता आत्ता सगळे फोटो रिप्लेस केलेले आहेत ना सगळे ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर बॅक येऊन आता पहिल्या लेअरवरती ॲड झालेलं आहे पुढच्या लेअरवरती येऊन ते क्लिक करायचे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जाऊन त्या लेअरवरती क्लिक करायचं आपल्या 3 नंबरच्या फोटोच्या लेअरला. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपला दुसरा फोटो आहे तो ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो दुसऱ्या लेअरवरती पण झालेलं आहे. आता तिसऱ्या लेअरवरती ॲड करायचं आपल्याला. हे तुम्ही ॲड करून घ्यायचं सगळं. तर मीच करून दाखवतो फास्ट. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत सगळे. तर सगळे फोटोज आता ग्रुपमधले ॲड केल्यानंतर आता पुढचे देखील मी ॲड करून दाखवलेले आहेत सगळे. तर आता सगळे ॲड केल्यानंतर एक वेळेस बॅकवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता इथे एक्सपोर्टचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपला हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स आणि अलर्ट मेसेजचे QR कोड पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.